कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. बाय बाय. भाई मी करते ना कॉल करते. गेले बाबा एकदाचे सगळे. बरं मी आवरते तू तुझं आवरून घे. म्हणजे तुला आता माझ्या संग बोलाय पण वेळ नाही का? अय्या भाई आशू तू असं बोलणार आता मला? खरं सांगू शिवा, आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय, हे मी कधी लाईफ इमॅजिनच नाही केली. मी पण एक सांगू का? हा, मला ना खूप भारी वाटतंय. तुला वाटतंय का? मी डबल खुश आहे, पण आईची थोडी काळजी येते का. पण मी इमोशनल नाही होणार आणि इमोशनल होऊन पण चालणार नाही, कारण मला आणि त्यांनाही प्रूफ करून दाखवायचं मला. हळूहळू सगळं नीट होईल. आपण आहोत ना एकत्र, मग सगळं नीट करू. मला तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हो हो, नक्की का? नो डाऊट. बरं मी आवरते तू चल आवरून घे. ओके ओके. सो हॅलो हाय, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे आपण कुठे आलोय, म्हणजेच लक्ष्मी निवास मधल्या जयंत हाऊस मध्ये. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार सर. डायरेक्टर आहे. तर आज एक स्पेशल काहीतरी होणार आहे. चल भावा सिटीत मधले कंटेस्टंट तुम्हा सगळ्यांचे लाडके पवन आलेत जयंतची भूमिका प्ले करायला. आज पण तू हे केलंस, जो आपला डायलॉग आहे फर्स्ट तुमची स्टार्टिंग आहे, किती नवीन नवीन करशील असं की सरप्राइझिंगली. ओके, तर चला आपण बघूया की पवन जयंत कसा बनतोय ते. ऍक्शन. जयंत तिचं अवसून पाहून तो मी थोडं घाबरूनच गेलो. ती डायरेक्ट धडधड धडधड आली. जयंत, अरे माझा विश्वासच बसत नाहीये. माझा हरीश दादा आता बिझनेस सुरू करणार आहे. म्हणजे तो आधीपासूनच टॅलेंटेड होता, पण त्याला ना तशी संधीच मिळत नव्हती. अगं जानू, पण त्यांनी स्वतःच बिझनेस तयार केलं ना. ए मी काय म्हणते, आपण जाऊयात का त्यांना भेटायला? अगं कट 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 कट, ऐसा नाहीये भाई. एकदा सांगा की त्यांना. सुरुवातीपासून जयंत माझ्यासाठी किती नवीन नवीन डिशेस करतोस रे. अगं हे तो आपला नाश्त्याचा वेळ आहे. मग तुला रोज वाटलं पाहिजे की येस हा आपला नाश्त्याचा वेळ आहे. मॅडम मी काय म्हणतो, मी त्यांना सांगतो आपण जरा. मी थोडं डचकत बी होतो का, माझ्या मनात भीती यायची का काही चुकून बोलतो का दुसरंच बोलून जातो. आपण जर नाही गेलो ना तर त्यांना खूप वाईट वाटतं. हाय. हे बघ, हॅलो पवन, मी मेघन. सो मी बघत होतो तू खूप छान करतोयस. म्हणजे अगदी कॉन्फिडन्स बऱ्यापैकी येते तुझ्यात, पण अजून चांगलं होईल. ऑल द बेस्ट. जयंत, अरे हरीश दादा किती प्रेमाने बोलवत होता आपल्याला. मी जर नाही गेले ना तर त्याला खरंच खूप वाईट वाटेल. मी काय म्हणते, मी जाते ना, मी सांगते तू कामात बिझी आहेस म्हणून तू नाही आलास. अगं जानू, एक सांग, आपण परवाचे काम ना पुढे ढकलूया आणि आपण परवा जाऊया आणि आपण त्यांना सॉरी बी म्हणू आणि वीज बी म्हणू. चांगलं चांगलं केलंच रे. तर साहेबांनी तर मस्तच एकदम जादूच केली. खूपच छान परफॉर्मन्स दिला एकदम. म्हणजे ऑलरेडी छानच होत होता ते, एकदम त्याचा आवाज एकदम अजून फुटला. अगं जानू, तुला कळावं पाहिजे ना, हे तो आपला जेवणाचा टाइम आहे. तुला माहिती आहे जयंत, म्हणजे ना माझा हरीश दादा ना खूप टॅलेंटेड आहे आणि त्याला सुरुवातीपासूनच बिझनेस करायचा होता, पण त्याला ना तशी संधीच मिळत नव्हती. अगं जानू, एक सांग, आपण परवाचे काम ना पुढे ढकलूया आणि आपण परवा जाऊया आणि आपण त्यांना सॉरी बी म्हणू आणि वीज बी करूया. आणि चालेल तुला? पण परवा नक्की ना? नक्की. ओके, चल मग जेवण करू. सर आपण जरा सीन बघून घेऊयात. सेटवर पहिल्यांदाच आलो मी आणि इथे येऊन मला तर खूपच मजा आली की सरांसोबत ओळख करून घेतली. हॅलो.
नमस्कार नमस्ते कसा आहेस ठीक आहे एकदम. तुम्ही कशी आहे? विश्वरूप मी आहे सर. तू करतोय हो मी सर. तू करतोयस हो मी करतो. अरे वा पण बारीक आहे आमचा विश्वरूप आज तर तसा दर छोटू विश्वरूप आहे हा छोटा आहे. सर आपण स्क्रिप्ट वाचून घेऊयात. हो. कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. आजीचं काय ते आजीवर लीलाकडे पाठवलं होतं की काय काहीतरी पाठवलं म्हणजे आजी नाश्त्यावर पाठवलं तर म्हणजे काय चाललं विश्व हा सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर आजी असं आजीने सांगितलं होतं की लीला नाही आजी आणि कोणाला पाठवते संध्याकाळीसाठी नाही का काय बोलायचं तुला म्हणजे सत्यनारायणासाठी काय आजीने दिलेली ते हार घालायचं. कोणाला घालायचं सत्यनारायण नाही म्हणजे असं तिथून थांब. काय मित्रा वाचलं नाही का तू? वाचलं ना थांब. जोराने ओरडून सांगितलं मला तिथं मला इतका राग आला म्हणून थोडा घाबरलाच होता मी. स्क्रिप्ट पाहिजे थांब हा. बघून घे एकदा व्यवस्थित बघून घे. हे बघ लर्न करा एक एक लाईन आहे ना जे असते ना ते एक्झॅक्टली पाठ करावी लागते आजीने सांगितलं नाश्त्यावर पाठवते. खूपच मदत केली आहे आजीबाईंनी मला म्हणजे तू असं बोल मी मग जातो तू मला असं की एकदम प्रेमाने बोल असं सांगितलं मग तिथं मी मनात राज्य केला मी. अँड ऍक्शन. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून काय बोलत आलं काय नाही सर ते आजीने सांगितलं होतं की मला म्हणजे आजी सांगत होते नाश्त्यावरती पाठव असं सांगितलं नाही म्हणजे काय बोलतो कळते तुला आजीने सांगितलं की नाश्त्याचं काय थोडं सर मी हे बघ विश्वा माझ्याकडे वेळ नाहीये सर मी कन्फ्युज झालं. कन्फ्यूज झालायस हो. तू दरवेळेलाच असतोस एक काम कर वर जा आजीला परत विचारून ये आणि संध्याकाळी मी येईन तेव्हा सगळी कामं झालेली पाहिजेत. ओके ओके मी हॉटेलला चाललोय संध्याकाळी भेटतो. आय डोंट वॉन्ट एनी कन्फ्युजन. लीला वहिनीकडे जाऊ. लीला वहिनीकडे जातो आता मी. ओके. जेव्हा ते सीन झाला होता तेव्हा मला असं वाटलं की हा एकदम फुल तो कॅरेक्टर मध्येच घुसला होता आणि ते विश्वरूप जे त्यांनी प्ले केलं होतं ते एकदम परफेक्टली प्ले केलं होतं. म्हणजे काय बोलतो कळते तुला आजीने सांगितलं की नाश्त्याचं काय थोडं सर मी हे बघ विश्वा माझ्याकडे वेळ नाहीये सर मी कन्फ्युज झालं. कन्फ्यूज झालायस हो. तू दरवेळेलाच असतोस एक काम कर वर जा आजीला परत विचारून ये आणि संध्याकाळी मी येईन तेव्हा सगळी कामं झालेली पाहिजेत. ओके ओके मी हॉटेलला चाललोय संध्याकाळी भेटतो. आय डोंट वॉन्ट एनी कन्फ्युजन. लीला वहिनीकडे जाऊ. लीला वहिनीकडे जातो आता मी. आणि आजूबाजूला असे कॅमेरे वगैरे तर होते जवळच होते आणि तो रोलर स्केट असा चालत होता. स्केट रोलर स्केट. पंकज एजे सर बनला होता. सूट घातला आणि ट्रान्सफॉर्मेशन जे ऍटिट्यूड पकडला पंकजने मी एजे सर. खरोखर भीती वगैरे तर निर्माण होतच होती कारण मी अशा व्यक्तीसोबत म्हणजे बोलणार होतो ज्यांनी मी कधी बघितलंच नाही त्यांना त्यांच्यासोबत मला म्हणजे संवाद वगैरे साधणे होतात. साऊंड रेडी. रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.